नमस्कार, संगीतास कृषी आजच्या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. हेअर ॲक्सेसरीजचं सेगमेंट चालू आहे आणि आपण वेणीसाठी असेही छान एक मोठं फूल आणि खालीमध्ये छोटी फुलं अशी एक छानशी एक हेअर ॲक्सेसरीज बनवतो आहे. चला तर मग स्टार्ट करू. लागणारं साहित्य आहे, 2 कलरचे दोरे घेतलेले आहेत, एक काळा कलर आणि हा एक आहे गुलाबी कलर. ही गुलाबी कलरचं फ्लॉवर बनवणार आहोत आपण. असे हे पहा, आणि काळा कलर आपण ही अशी चेन बनवून त्यावरती फ्लॉवर आपण स्टिच करणार आहोत, जेणेकरून हे वेणीमध्ये जाऊ शकतं. 3 mm बीड्स घेतलेले आहेत आपण. एक छोटी क्लिप लागणार आहे जी आपण फ्लॉवरला लावणार आहोत वरती. टेपेस्ट्री नीडलने बीड्स आपण फुलांमध्ये शिवणार आहोत. आणि फ्लॉवर विणण्यासाठी आणि चेन विणण्यासाठी आपण सुई यूज करणार आहोत 2.5 mm क्रोशे हो. चला तर आपण स्टार्ट करू. सगळ्यात आधी हे छोटं फ्लॉवर जे आहे, जे खालच्या साईडला आपण 4 ठिकाणी राऊंड 4-5 फुलं यूज करणार आहोत, ते फूल कसं बनवायचं ते पाहू आपण. त्यासाठी आपल्याला पिंक कलरचा दोरा घ्यायचा आहे. मॅजिक सर्कल बनवून घ्यायचं आहे आणि मॅजिक सर्कलमध्ये आपल्याला वर्क करायचं आहे. आता 3 चेन, एक अर्धवट खांब म्हणजे दोऱ्याचा वेढा घ्यायचा. मॅजिक सर्कलमध्ये सुई घालून दोरा खेचून घ्यायचा. 3 लूप आले, त्याच्यापैकी फक्त एका लूपमधनं बाहेर काढायचं आहे आपल्याला. दुसरे हे वरचे सुईवरचे दोन्ही लूप तसेच ठेवून पुन्हा दोऱ्याचा वेढा घ्यायचा. पुन्हा मॅजिक सर्कलमधनं दोरा खेचून घ्यायचा. आता 4 लूप दिसतात, त्यापैकी एका पहिल्या 2 लूपमधनं बाहेर काढायचा आणि आता उरलेल्या 3 लूपमधनं बाहेर काढायचा. पुन्हा 3 चेन घ्यायचे आणि मॅजिक सर्कलमध्ये स्लिप स्टिच करायचं, म्हणजे आपली ही पहिली पेटल रेडी झाली. ही आपली पहिली पाकळी. तसेच आपल्याला आता अजून 5 पेटल बनवायचे आहेत. 3 चेन, अर्धवट डबल खांब, पुन्हा दोऱ्याचा वेढा घेऊन आता हा पूर्ण डबल खांब करायचा, म्हणजे पहिल्यांदा 2 लूपमधनं आणि नंतर 3 लूपमधनं. 3 चेन, मॅजिक सर्कलमध्ये स्लिप स्टिच. 2 पेटल झाल्या. आपण 5 पेटलचं फ्लॉवर बनवतो. हे पहा, 5 पाकळ्यांचा फूल आहे, त्यामुळे जशा ह्या 2 पेटल बनवल्या तशा उरलेल्या 3 पेटल पण मी बनवून घेते. हे पहा, 5 पेटल बनवून झालेले आहेत आपल्या. 5व्या पेटलची पण आपण हे स्लिप स्टिच करून घ्यायचं आणि हे मॅजिक सर्कलचा जो खालचा दोरा आहे तो दोरा आपण खेचून घ्यायचा, म्हणजे हे सगळे एकत्र येते. आपलं हे छोटंसं 5 पेटलचं फूल तयार होईल. एक चेन घेऊन एक्स्ट्रावाला दोरा आपल्याला कट करायचा इकडचा आणि इथे नॉट मारून इथला पण हा जो एक्स्ट्रा एक्सेस जो काही दोरा आपल्याकडे येतोय तो आपण कट करून टाकणार. अशी आपण ही 5 फुलं बनवून घेणार आहोत आणि आपल्याला एक मोठं फूल बनवायचं आहे. हे सेम 5 पेटलचंच आहे. आता आपण हे कसं बनवायचं ते पाहू. मोठं फूल बनवण्यासाठी सुद्धा आपण सेम कलर घेतोय. त्याच्यासाठी मॅजिक सर्कलमध्ये मी एक चेन घेणार आणि ह्या सर्कलमध्ये टोटल 10 सिंगल खांब बनवून घेणार. त्या 10 सिंगल खांबच्या भोवती आपलं वर्क असेल. पेटल बनवणार आहोत. 1 2 3 4 10 सिंगल खांब घेतलेले आहेत आपण. हे मागचं जे दोरी आहे मॅजिक सर्कलची ती खेचून घेतली, त्यामुळे हे एकत्र आलं राऊंड. आता ह्या 10 सिंगल खांबामध्ये सेकंड राऊंड स्टार्ट करायचं आहे पेटलचं वर्क करायला. तर हा जो पहिला सिंगल खांब आपण घेतला त्यामध्ये क्रोशे टाकून स्लिप स्टिच करायचं आणि इथूनच
हे आपलं पहिलं राऊंड कंप्लीट. सेकंड राऊंडला स्टार्ट करायचं म्हणजे पेटलसाठी. त्यासाठी मी 1 2 3 3 चेन घेणार आणि पुढच्या चेनमध्ये, पुढच्या खांबामध्ये आपल्याला अर्धवट खांब बनवायचे आहेत 2 आणि तिसरा कंप्लीट करायचा आहे. अर्धवट खांब म्हणजे दोऱ्याचा वेढा घेणार, पुढच्या टाक्यात क्रोशो टाकणार, दोरा खेचून घेणार. 3 आहेत त्यापैकी फक्त दोघांमधनं बाहेर काढायचं आहे. पुन्हा दोऱ्याचा वेढा घ्यायचा आहे, क्रोशो त्याच टाक्यातून सुई घालून क्रोशो बाहेर काढायचं आहे. परत 4 लूप आले त्यापैकी दोघातनं घ्यायचं आहे, पुन्हा 3च राहत आहेत. परत तिसऱ्या वेळी त्याच टाक्यामध्ये दोरा घालून क्रोशो बाहेर काढायचं. आता आपल्याकडे 5 आलेत त्यापैकी दोघांमधनं काढायचं आहे. आता उरले 4, त्या 4ही लूपमधनं एका वेळी बाहेर काढायचं आहे दोरा आणि पुन्हा 3 चेन घ्यायचे आहेत आणि पुढच्या टाक्यामध्ये आता स्लिप स्टिच करायचं आहे. हे असं. आता पुन्हा 3 चेन घ्यायच्यात आणि पुढच्या टाक्यामध्ये आपल्याला पुन्हा 2 अर्धवट आणि 1 पूर्ण खांब, म्हणजे दोऱ्याचा वेढा घेऊन अर्धवट खांब घालायचा, पुन्हा दोऱ्याचा वेढा घेऊन अर्धवट डबल खांब घालायचा आणि पुन्हा दोऱ्याचा वेढा घेऊन 2 लूपमधनं काढायचं आणि एकदम उरलेल्या 4 लूपमधनं काढायचं. पुन्हा 3 चेन घ्यायच्या आणि पुढच्या टाक्यामध्ये स्लिप स्टिच करायचं. 2 पेटल रेडी झाले आपल्या. अशा पद्धतीने उरलेले 4 पेटलसुद्धा बनवून उरलेल्या 3 पेटलसुद्धा बनवून आपण हे 5 पेटलचं फुल कंप्लीट करायचं. 3 पाकळ्या उरलेल्या बनवून घेते मी. उरलेली ही शेवटची म्हणजे 5वी पाकळी पण बनवली. 3 चेन घ्यायच्या आणि जिथे आपण 3 स्टार्ट केलेलं होतं त्याच खांबामध्ये 3 चेन घालून त्याच खांबामध्ये स्लिप स्टिच करायचं, म्हणजे आपलं हे मोठं फूलसुद्धा आपलं तयार झालं. 1 चेन घेऊन दोरा खेचून घ्यायचा आणि कट करून टाकायचं. इकडे हे गाठ मारून कंप्लीट करून घ्यायचं. एक्स्ट्रावाला दोरा जो आहे तो कट करू शकता. अशी आपली रेडी झालेली आहेत 5 छोटे फ्लॉवर्स आणि 1 मोठं फ्लॉवर. हे 5 छोटे आणि 1 मोठं फ्लॉवर बनवलेलं आहे. आता आपल्याला एक चेन बनवायची आहे आणि त्याच्यावरती ही अशी फ्लॉवर्स स्टिच करून घ्यायचे आहेत. हे ही फ्लॉवर्स आपण त्या चेनवरती स्टिच करून घेणार. जसं इथे मोठं आहे त्या पद्धतीने इथे मोठं आणि नंतर मग ही छोटी. त्यासाठी तुम्हाला जेवढ्या, म्हणजे मी आता ही माझ्या मुलीची जेवढी वेणी आहे त्या साईजप्रमाणे मी बनवलं आहे. तुम्हाला मोठी हवी तर ह्या फुलांमधली गॅप थोडी वाढवू शकता किंवा ही फुलं वाढवू शकता, तुमच्यावरती आहे. तर मी आता साधारणप्रमाणे एक 15 ते 20 सेंटीमीटर लांबीची एक चेन बनवून घेणार आहे आणि ती काळ्या दोऱ्यामध्ये नॉर्मल चेन, सिंपल चेन जी असते तशी बनवून घ्यायची. 2 3 4 5 अशी ही तुम्हाला हवं तेवढं 70-80 चेन किंवा जेवढ्या लांबीची हवी तेवढ्या लांबीची ही आता अशी चेन बनवून घ्यायची. मी चेन बनवून घेते. ही चेन बनवून घेतलेली आहे. साधारण जेवढ्या लांबीची ही बनवली तेवढीच मी ही अशी बनवलेली आहे आणि आपल्याला आता फुलं इथे स्टिच करायचे. त्यासाठी मी काळ्या कलरचा दोरा सुईमध्ये ओवून घेतलेला आहे आणि इथून ही जी चेन आहे ह्या चेनच्या ह्या भागामध्ये आपण स्टार्ट करणार आहोत शिवायला. त्यासाठी आधी पहिलं मी इथे सेंटरला चेनच्या हा दोरा गाठ मारून घेते फिक्स करून. हे अशा पद्धतीने टाईट करून घेतलं आहे. आता आपल्याला हे जे फूल आहे बरोबर सेंटरला येते शिवून घ्यायचे आणि आपल्याला एक घालायचं आहे त्याच्यामध्ये बीड, मणी घालायचं आहे तिथेच आणि पुन्हाही इथे असं अगदी बरोबर ह्या लाईनवरती स्टिच करून घ्यायचं आहे.
तुम्ही पिंक कलरसुद्धा वापरू शकता, पण मला इथे पण स्टिच करत जायचं आहे, मी मध्ये तोडणार नाही प्रत्येक वेळी, त्यामुळे मग मी ब्लॅक कलरचा दोरा घेतलेला आहे. आता मी हे इथे स्टिच करत जाणार आहे. आणि बरोबर जिथे सेंटरला हे फ्लॉवर पुढचं आलेलं आहे त्याच सेंटरला मी याच्या पुढचं फ्लॉवर इथे स्टिच करणार आहे. साधारणप्रमाणे प्रत्येक 2 फुलांच्या मध्ये मी एक 10-10 चेनचा गॅप ठेवलेला आहे. असं हे शेवटपर्यंत पूर्ण स्टिच करून घेते. आपल्याला हा क्लिपसुद्धा इथे जोडायचा आहे, दोऱ्याने शिवू शकतो. अगर दोऱ्याने शिवणार नसू तर आपण इथे स्टिक पण करू शकतो. हा मी आता इथे हे जे 2 कलरचे दोरे आहेत त्या दोऱ्यांची गाठ मारून घेते इथे आणि त्यामध्ये अडकवून टाकते. जर तुम्हाला स्टिक करायचा नसेल तर असा हा ह्याच्यामध्ये असा गाठीने अडकवू शकता. हे पहा अशा पद्धतीने. फक्त दुसरी गाठ मारताना इथेच मारायला लागेल, नंतर मग इथे तुम्ही स्टिक करू शकता. अशा पद्धतीने हे पूर्ण शिवून घेते, म्हणजे आपलं हे वेणीसाठी बनवलेली हेअर ॲक्सेसरीज रेडी होईल. आणि फायनली रेडी झालेलं आहे आपलं हेअर ॲक्सेसरीज वेणीसाठीचं. छान अशी ही फ्लॉवर आणि चेनची एक छान अशी माळ बनवलेली आहे, जी आपण वेणीमध्ये लावणार आहोत. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून माझे पुढील नवीन व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनमध्येच पाहायला मिळतील. धन्यवाद.